राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। आज ऐकूया आदरणीय सद्भक्त न ना गोखले लिखित नित्य नवा दिस जागृतीचा या ग्रंथातील 27 जानेवारी या दिवशीचं चिंतन. जीवाचं चित्त आत्मचिंतनात आहे म्हणून त्याचे व्यवहार खटकायलाच पाहिजे असं नाही. सर्वसाधारणपणे आपला समज असा असतो की मनुष्य एकदा परमार्थाला लागला किंवा अध्यात्माच्या नादाला लागला की कोणतेच व्यवहार त्याच्याकडून नीट होत नाहीत. तो विक्षिप्तासारखा वागतो, त्याचं कशाकडे लक्ष लागत नाही वगैरे वगैरे. परंतु पुष्कळ संत चरित्र आपण बघितली तर हा समज पूर्णतः चुकीचा आहे हे आपल्या लक्षात येईल. त्या सर्वांनी आपापले व्यवहार व्यवस्थितपणे नव्हे व्यवहारी माणसापेक्षा सुद्धा चांगले करून दाखवलेले आहेत. उदाहरणार्थ ब्रह्मचैतन्य महाराज, ब्रह्मानंद महाराज, अंबुराव महाराज, तात्यासाहेब कोटणीस महाराज, गुरुदेव रानडे, आपले परमपूज्य दादा या सर्वांचं व्यवहारातही लक्ष व्यवस्थित होतं. अनुसंधानात राहिल्यामुळे व्यवहारात कमी पडण्याचं कारण नाही हेच याच्यावरून दिसून येईल. उलट व्यवहार तर माणसांनी करणं क्रमप्राप्त आहे, त्याशिवाय या जगात चालणार कसं. पण त्याचबरोबर परमेश्वराचं, त्याच्या नामाचं अनुसंधान अखंड पाहिजे. एकाऐवजी दुसरं असं चालणार नाही, दोन्हीही सांभाळावं लागतं. आत्मचिंतनात असणाऱ्या मनुष्याला व्यवहारात आसक्ती नसते, हे त्यातलं पूरक वर्म आहे. व्यवहार तर सगळेच करतातच, पण संतांच्या व्यवहारात आणि आपल्या व्यवहारात फरक काय असेल तर आसक्तीचा आहे. त्यांचे व्यवहार कर्तव्य कर्म म्हणून होत असतात, आपण ते स्वार्थबुद्धीनं आसक्तीनं करत असतो. दिसायला दोघेही सारखेच. आत्मचिंतनामुळे त्यांना जो अद्वैताचा साक्षात्कार होतो, त्यामुळे वासुदेव सर्वमिती ही त्यांची धारणा झालेली असल्यामुळे व्यवहारात स्वार्थ राहतच नाही. प्रपंची जेवती परमार्थ काय उपवास करीती असं समर्थ विचारतात. भोजनाचा उद्देश फक्त निराळा, एकाचा फक्त देहधारणेपुरता, दुसऱ्याचा जिव्हा लौज्यामुळे. त्यामुळे आत्मरत मनुष्य विक्षिप्तच वागेल असं मानणं चुकीचं आहे. व्यवहारातल्या वागण्यावरून मनुष्य परमार्थी आहे की नाही हे कळणं तसं अवघडच आहे. म्हणून आपल्याला माणसांचा अधिकार, पारमार्थिक अधिकार काय आहे हे कळत नाही, हेच खरं. आत्मचिंतनाला नामसाधनेची आणि गुरुकृपेची जोड असल्याशिवाय व्यवहार आणि परमार्थ दोन्ही व्यवस्थित जमेलच असं नाही. राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय.